नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ते बघणार आहोत। अगदी छोटीशी ट्रिक्स आहे, बघा, नक्की वापरून बघा। बघा, कोणतीही संख्या राहू दे, मग ती 2 अंकी संख्या राहू दे किंवा 3 अंकी संख्या राहू दे, कोणतीही संख्या राहू दे, त्या संख्येचा वर्ग आपल्याला फक्त या सूत्राने काढायचं आहे। आता हे सूत्र तर खूप लक्षात राहतं, कारण आपल्याला गणितामध्ये आहेच ते सूत्र। आता बघा, इथे आपण 49चा वर्ग काढूया। बघा, 49चा वर्ग काढूया। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता इथे मी 49 ही संख्या लिहून घेतली। या संख्येला आपल्याला ए मानायचं आहे आणि या संख्येला आपल्याला काय म्हणायचं आहे, बी म्हणायचं आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। मग आता इथे काय आहे, एचा वर्ग। मग एचा वर्ग पहिलं मी सोडवून देते व्यवस्थित। एचा वर्ग, ए आपण कुणाला म्हणलं आहे, 9ला। मग 9 आहे ना, मग 9चा वर्ग किती, 9 9 81। आता हे 2 अंक आले, हा आहे तो अंडरलाईन करते, हा हातचा पकडायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। आणि नंतर काय आहे, 2 AB। सुरुवातीला तुम्हाला वाटेल अरे बापरे, हे तर खूप मोठं आहे, पण तसं नाही, तुम्ही नीट समजून घ्या। पहिलं गणित सोडवताना नेहमीच आपल्याला मोठं वाटतं, पण आपण 2-3 गणितं सोडवली, आपल्याला ती ट्रिक समजली की मात्र कसं असतं ते सोपं असतं। 2 AB, मग 2 गुणिले काही चिन्हाने म्हणजे गुणाकार, ए किती आहे, 9 आहे, बी किती आहे, 4 आहे, मग यांचा गुणाकार। बघा, 92 18, 18 चौक 72, याचं किती आलं उत्तर, 72 आलं। बघा, 92 18, 18 चौक 72। आता या 72मध्ये आपल्याला हे जे 8 आहे ते काय करायचं आहे, हातचा मिळवायचा आहे। मग बघा, 72 आणि 8 यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते, 80 येते। आता परत बघा, अजून एक स्टेप आहे ना, मग हा आहे ना हातचा पकडायचा। आता काय आहे, बीचा वर्ग। मग बी बरोबर कोणती संख्या आहे, 4 आहे, मग 4चा वर्ग बरोबर किती आहे, 16। मग या 16मध्ये हे 8 येते, हातचा आपण पकडूया। मग 16मध्ये आपण 8 पकडले तर किती येते बेरीज, 24 येते। मग आता काय करायचं, बघा, स्टेप बाय स्टेप जाऊया। इथे आपण हा हातचा पकडायचा म्हणून लिहिला नाही, हा इथे काय आला होता, 1, तो इथे शेवटला लिहून घ्यायचा 1। आता ह्याच्यामध्ये बघा, हा हातचा पकडला पण हा राहिला होता, त्याच्या अगोदर डावीकडे जायचं 0 आणि त्याच्यानंतर मात्र 24 आहे तसं लिहून घ्यायचं। मग 49चा वर्ग आहे 2401। बघा, या पद्धतीने आपण हे उत्तर काढलं। आता आपण 3 अंकी संख्या घेऊया। आता आपण इथे संख्या घेऊया 218, 218चा वर्ग। आता आपल्याला ट्रिक्स माहिती आहे, इथे बघा, इथे 218 लिहून घेते, ह्याला काय म्हणायचं आपण, ए म्हणायचं आणि या दोन्ही संख्यांना काय म्हणायचं, बी म्हणायचं। आता बघा, 8चा वर्ग, कारण एचा वर्ग 8 8 64। आता बघा, 8 8 64 आहे, 6 आपल्याला हातचा पकडायचे, 4 आपण इथे लिहून घ्यायचा। आता त्याच्यानंतर काय, 2 AB। बघा, इथे मी 8चा वर्ग 64, 2 AB, मग 2 गुणिले पहिली संख्या 8 गुणिले दुसरी संख्या 21। आता बघा, 8 दुणे 16, आता 16 गुणिले 21 केलं तर आपलं उत्तर किती येतं, तर बघा 336 येतं, 336 येतं। आणि या 336मध्ये आपण जे अंडरलाईन केलेला जो हातचा आहे तो 6 काय करायचा आहे, मिळवायचा आहे। मग बघा, 6 आणि 6 12, हातचाला 1, 3 आणि 1 हातचा 4 आणि हे 3 3, किती आलं उत्तर, 342। परत काय करायचं, आता बघा, हा शेवटचा अंक फक्त इथे लिहून घ्यायचा आणि हे पुढचे 2 अंक आहेत ते हातच्यामध्ये पकडायचे। आता काय आहे सूत्राचं, बीचा वर्ग। मग बीचा वर्ग, बी बरोबर 21 आहे, मग आपल्याला माहिती आहे 21चा वर्ग किती आहे, 441। मग इथे लिहून घेऊया 441 अधिक हा जो 34 आपण अंडरलाईन केला तो हातचा काय करायचा आहे, मिळवायचा। मग 4 आणि 1 5, 3 आणि 4 7 आणि हे 4 4, 475। मग आता सगळ्या स्टेप झाल्या, मग इथे लिहून घ्यायचं 475। तुम्ही गुणाकार करून बघा की 218चा वर्ग 47524 हा आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला फक्त एक सूत्र वापरून आपल्याला कितीही मोठी संख्या असली तरी त्याचा काय करायचं, काढता येतो, वर्ग संख्या सहज काढता येतो। बघा, तुम्हाला एक मी गणित देते, त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे। 484 या संख्येचा वर्ग मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा।
आशा करते आपण सर्वांना ही ट्रिक्स आवडली असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.